आपल्याला अचानक असं काय झालं रे की डायरेक्ट आपल्याला सलाईन लावणं पडलं. आणि आपलं सलाईनचा ऐकता असता आपले मित्र डायरेक्ट दवाखान्यात येऊन गेला व आपल्याला भेटायला येले म्हणता भाईचारा ऑन टॉप. आणि आपल्याला डॉक्टरने अचानक सलाईन कसं काय लावली हे सांगतो तुम्हाला व्हिडिओमध्ये. तर जय श्रीराम मित्रांनो, 2-3 दिवस झाले आपल्याला काही बरोबर वाटत नव्हतं म्हणून पप्पा मला डायरेक्ट दवाखान्यात आलो भाऊ. मला वाटलं की नॉर्मल प्रॉब्लेम असेल. डॉक्टर साहेबांनी तर डायरेक्ट धप्पा देऊन दिला. म्हणत होते तुला डिहायड्रेशन बी झाला आणि त्यामुळे तुझा बीपी बी कमी झाला. म्हणून पप्पा मला गोळ्या आणायला गेला आणि डॉक्टर साहेब बाहेर चालले गेले त्यांच्या कामासाठी. म्हटलं दवाखान्यात मला एकट्याला बोर होईल म्हणून चेतनला आणि प्रशांतला आपण बोलून टाकलं भाऊ. एका फोनवर आपले मित्र आले आपल्यासाठी. नंतर डॉक्टरांनी आपल्याला सलाईन बी लावून दिली. ते तरी बरं झालं भाऊ पप्पा मला दवाखान्यात घेऊन आले, नाही तर मग नंतर आपला सीईटीचा पेपर बी बरोबर देता नाही आला. कारण पेपर द्यासाठी आपल्याला उद्याच जाणार आहे भाऊ जळगावला. आणि लोक मला म्हणतात लाईफ मध्ये काय कमवलं तर आपण हे सुखादुखात साथ देणारे असे मित्र कमवले. आणि आपले मित्र तर आपल्या सोबतच असतात भाऊ, मग तो चांगला प्रसंगी हो का वाईट प्रसंगी. नंतर त्यांनी आपला सत्कार बी केला भाऊ आजारी पडल्याबद्दल. आणि त्यांच्याशी गोष्टी करता करता 1.5 घंट्याची सलाईन केव्हा संपली हे समजलं बी नाही भाऊ आपल्याला. नंतर डॉक्टरांनी आपल्याला चिकटपट्टी लावून दिली आणि आपल्या मित्रांना बी केलं भाऊ आपण टाटा. आणि रस्त्याने जाता जाता आपल्याला समजलं की सीईटीचं हॉल तिकीट बी घेणं पडेल. म्हणून आपण आपल्या हॉल तिकीटची एक प्रिंट काढून घेतली भाऊ आणि निघालो भाऊ आपण डायरेक्ट घरी जाण्यासाठी. आणि रात्रीच्या टायमाला आपला मित्र विवेक आपल्यासाठी बिस्किटचा पुडा घेऊन आला. म्हणे आपल्याला माहित पडलं की तो आजारी पडला. आपण सांगितलं येणार आहे भाऊ घरात तर बस. तो म्हणे नाही आपल्याला कटिंग करायला जाणार. म्हणून आज साठी एवढंच, भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत दादा